3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणारा असा पवित्र असा सण म्हणजेच गुढीपाडवा. तर मराठी नवीन वर्षाची सुरुवात आपण गुढीपाडव्यापासून होत असते असं आपण म्हणतो आणि गुढीपाडवा हा अतिशय शुभ असा दिवस असतो की ह्या दिवशी तुम्ही कुठलंही काम करणार असतील त्यासाठी तुम्हाला मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नसते. तर असा आपण आनंदात आणि उत्साहात साजरा होणारा असा मराठी सण म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी आपण अशी कुठली वस्तू आणायची आहे की त्यामुळे आपल्या घरात सुख शांती समृद्धी राहते, भरभराट राहते. तर पहा, अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे, त्यासाठी तुम्ही तो पूर्ण पहा. तर गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर जर तुम्हाला सोनं चांदी घेणं शक्य नसेल तर सोन्यापेक्षाही अतिशय मौल्यवान अशा वस्तू आहेत आणि त्या सुद्धा आपण घेऊ शकतो. तर त्या वस्तू कोणत्या आहेत हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती करून घेणार आहोत. तर गुढीपाडव्याला अतिशय दिव्य अशा ह्या मुहूर्तावर आपण जर शक्य होत असेल तर तुम्ही सोने चांदी जरूर घ्या. ते घ्यायला नको असं नाही, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. ज्या पद्धतीने तुम्हाला शक्य असेल त्या पद्धतीने तेवढं ग्रॅम तुम्ही घेऊ शकतात. पण जर बिलकुल शक्यच नसेल तर अशा वेळेला सोनं चांदी अगदी ग्रॅमभर घेणं शक्य नसेल पण अगदी गुंजभर सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. अगदी गुंजभर सोनं घेतलं तरी सुद्धा त्याचं महत्त्व असतं. तर का? कारण जेव्हा आपण गुरुपुष्यामृत योग असतो, 3.5 मुहूर्त असतात, तेव्हा आपण जर काही सोनं चांदी वगैरे घेतलं तर ते आपल्याला कधीही मोडण्याची किंवा विकण्याची आपल्यावर वाईट अशी वेळ येत नाही. म्हणून आपण ह्या दिवशी अगदी जेवढं जमेल तेवढं तरी थोडं जरी घेतलं, गुंजभर सोनं घेणं शक्य असेल तर जरूर घ्यावं. त्या व्यतिरिक्त आपण की गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपण अजून अशा कुठल्या वस्तू आहेत की त्या घ्यायला हव्यात. तर त्यातली पहिली अजून एक महत्त्वाची वस्तू ती म्हणजे ज्या पिवळ्या कवड्या असतात त्या सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. कवड्या ह्या लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय असतात आणि कवड्या फक्त आणून त्या ठेवायच्या नाहीत तर त्या अभिमंत्रित करून आपण देव्हाऱ्यात किंवा आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकतो. त्या कवड्या किती आणाव्यात तर त्या विषम संख्येमध्ये आणायच्या आहेत. त्या तुम्ही 7, 9, 11 अशा पद्धतीने घेऊ शकतात. तर त्या पिवळ्या कवड्या आणायच्या आणि त्या सेवा करून मग ठेवायच्या आहेत. त्यानंतर गोमती चक्र सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. ते सुद्धा आपण विषम संख्येत घ्यायला हवेत. ह्या वस्तू खूप जास्त महाग मिळत नाही म्हणून ते प्रत्येक जण घेऊ शकतं. गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही श्रीयंत्र सुद्धा आणू शकतात. जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर श्रीयंत्र आणून ते छान पंचोपचारे पूजाविधी करून त्यावर तुम्ही कुंकुमार्चन सेवा सुद्धा करू शकतात. अशा पद्धतीने श्रीयंत्र जरूर आणावं. त्यानंतर महत्त्वाचं, जर समजा तुमच्या घरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल किंवा लक्ष्मी मातेची मूर्ती नसेल किंवा कुलदेवीचा टाक नसेल किंवा मूर्ती नसेल, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. फोटो सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. तर समजा जर तुम्हाला कुलदेवीचे टाक बनवायचे असतील तर ते तुम्ही अगोदर बनवायला टाकायचे आणि त्यानंतर गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ते तुम्ही घरी आणून त्यांची पंचोपचारी पूजाविधी करून त्या देवांची तिथे स्थापना करू शकतात. म्हणजेच टाक सुद्धा तुम्ही घडवू शकतात. हे सुद्धा खूप छान आणि शुभ मानलं जातं. किंवा देवीचा फोटो आणायची इच्छा असेल ते आणू शकतात. लक्ष्मीनारायणांचा फोटो, सत्यनारायण भगवान यांचाही फोटो किंवा स्वामींची मूर्ती नसेल तर स्वामींची मूर्ती सुद्धा तुम्ही आणू शकतात. त्यानंतर की ह्या दिवशी तांबे किंवा पितळाच्या वस्तू सुद्धा खरेदी करणं शुभ मानलं जातं. मग ते तुम्ही आदल्या दिवशी आणून दुसऱ्या दिवशी त्यांची पूजाविधी करून त्या वापरात आणायच्या आहेत. त्यात तुम्ही कलश आणू शकतात किंवा ताम्हण आणू शकतात. देवपूजेसाठी लागणाऱ्या ज्या आपल्याला दैनंदिन जीवनात त्या वस्तूंची गरज भासते अशा वस्तू सुद्धा तुम्ही आणू शकतात की ज्या आपल्याला पूजा करताना त्यांची आवश्यकता असते. त्यानंतर की ह्या दिवशी आपण अतिशय दिव्य आणि पवित्र अशा शुभ मुहूर्तावर म्हणजेच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपण आपल्या घरामध्ये रामायण, भागवत, श्रीमद भागवत किंवा जे गीता, भगवद्गीता आणू शकतात. हे ग्रंथ आपल्या घरात असणं खूप महत्त्वाचं आहे. जर ते आपल्या घरात असतील तर त्याचं तर आपल्याला ते पवित्र आहेत म्हणून ते घरात असायलाच हवेत. पण त्यासोबतच आपली सेवासुद्धा आपल्याकडून होते. आपल्या घरात जर रामायण असेल तर आपण रामायणाचे सुद्धा आपण आपल्याला जमेल त्या पद्धतीने दररोज 1 पान किंवा 2 पान या पद्धतीने सुद्धा ते आपण वाचू शकतो. म्हणून आणि आपल्या मुलांना सुद्धा हे सांगायचं आहे. रामचरितमानस हा ग्रंथही तुम्ही आणू शकतात. श्रीपाशी वल्लभ किंवा
श्री गुरुचरित्र हे ग्रंथ जर तुमच्या घरी नसतील तर हे ग्रंथसुद्धा तुम्ही घेऊ शकतात आणि त्यांची पूजाविधी करून त्यांची घरामध्ये आपण व्यवस्थित ते योग्य ठिकाणी ठेवायचं. आणि जेव्हा आपल्याला वाटत असेल, सेवा भक्ती करण्याची इच्छा असेल, तेव्हा दररोज खूप जास्त अनुष्ठान करणं शक्य नसेल तर अगदी दररोज अगदी 1-1, 2-2 पानंही तुम्ही पठण करू शकतात. त्यानंतर की देव्हाऱ्यात जर समजा जे काही वस्त्र असतात देवांचे, ती वस्त्र जर तुमच्याकडे तुम्ही देवांना वस्त्र आणत असतील तर बाळकृष्ण असतील किंवा स्वामी असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही वस्त्र आणू शकतात. किंवा देव्हाऱ्यात जे आपण वस्त्र अंथरत असतो, आसन असतं, तर ते सुद्धा तुम्ही आणू शकतात. त्यानंतर महत्त्वाचं, जर समजा तुमच्या घरात जपमाळ कोणाला आणायची असेल, बघा एकाच माळेवर घरातल्या सर्व व्यक्तींनी जप करायचा नसतो. घरातले प्रत्येक व्यक्तीची जपमाळ ही वेगळी असावी आणि जी जप करण्याची माळ असते ती गळ्यात धारण करायची नसते. म्हणूनच जर गळ्यात धारण करायची असेल तुळशी माळ किंवा रुद्राक्ष माळ, ती सुद्धा तुम्ही आणू शकतात. किंवा जप करण्यासाठी तुळशीची माळ, रुद्राक्षाची माळ किंवा जी कमलगट्ट्याची माळ असते ती सुद्धा तुम्ही आणू शकतात. त्याचबरोबर ह्या दिवशी श्रीमन नारायण भगवान यांना आवडणारी जी माळ असते, वैजंती माळ असते, तर वैजंती माळ सुद्धा तुम्ही आणू शकतात. वैजंती माळ श्रीमन नारायण भगवान यांना तुम्ही अर्पण करू शकतात किंवा त्यांचा फोटो असेल तिथे सुद्धा तुम्ही त्यांना ती अर्पण करू शकतात. नंतर त्यावर तुम्ही जप सुद्धा करू शकतात, कारण वैजंती माळ ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय असते. कमलगट्ट्याची माळ आहे त्याच्यावर तुम्ही लक्ष्मी मातेचा जप करू शकतात. त्याचबरोबर हळदीची सुद्धा माळ असते, तर हळदीच्या माळेवर तुम्ही श्रीमन नारायण भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करू शकतात. आणि जर रुद्राक्ष माळ असेल तर त्यावर तुम्ही कुलदेवीचा किंवा दुर्गा मातेचा जप करू शकतात. भगवान महादेवांची जप त्यावर करू शकतात. अशा पद्धतीने जपमाळ सुद्धा तुम्ही आणू शकतात, कारण हे सुद्धा तेवढंच शुभ आणि पवित्र असतं की ज्या सोनं चांदी घेतल्यानेच आपल्याला आनंद मिळतो असं नाही, तर ह्या वस्तू आणून सुद्धा आपली आध्यात्मिक प्रगतीमध्ये वाढ होण्यासाठी सुद्धा मदत होते. आणि जर शुभ दिवशी आणलं असेल तर आपल्याला सुद्धा तो एक वेगळा आनंद असतो. ज्या पद्धतीने तीर्थक्षेत्रावरून जर आपण एखादी वस्तू आणली असेल तर जेव्हाही आपण ती पाहतो तर आपल्या लक्षात असतं की ही आपण हरिद्वारवरून आणलं किंवा केदारनाथवरून आणलं. अशा पद्धतीने जेव्हा आपण शुभ मुहूर्तावर, एखाद्या विशेष मुहूर्तावर एखादी वस्तू आणतो तर आपल्याला ती लक्षात असतं की हे शुभ मुहूर्तावर आणलेलं आहे. तर तुम्ही जपमाळ घरातल्या प्रत्येकाची वेगळी असावी, ते सुद्धा तुम्ही आणू शकता. जपमाळ आणल्यानंतर ती सिद्ध करावी आणि त्यावर तुम्ही त्या दिवसापासून नामस्मरण करायला सुरुवात करा. बघा, जर तुमच्याकडून जप सेवा होत असेल तर यापेक्षा अजून चांगली आणि शुभ गोष्ट कुठली असू शकत नाही. म्हणून हे सुद्धा तुम्ही आणू शकतात. त्यानंतर रुद्राक्षांचं तोरण किंवा कवड्यांचं जे तोरण मिळतं ते सुद्धा आपल्या मुख्य दरवाजावर लावण्यासाठी तुम्ही आणू शकतात आणि गुढीपाडव्याच्या दिवसापासून ती वस्तू तुम्ही वापरू शकतात. त्याचबरोबर बघा, जर समजा तुम्ही घर, बंगला किंवा गाडी, फ्लॅट असं घेणार असतील तर ही खूप चांगली गोष्ट आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर करावं, कारण हा खूप शुभ आणि पवित्र असा दिवस असतो. पण ज्यांना शक्य नसेल तर त्यांनी यात ज्या काही वस्तू सांगितल्या त्या जरूर आणाव्या. त्याचबरोबर ह्या दिवशी तुम्ही अन्नधान्य, गहू, तांदूळ, ज्वारी वगैरे जे काही डाळी असतात त्या आणू शकतात. धणे आणू शकतात, गूळ आणू शकतात. तर ह्या वस्तू आणल्याने आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची कृपा राहते, बरकत राहते. म्हणून जरी तुमच्याकडे साठवणीतले गहू, तांदूळ भरलेले असतील तरी तुम्ही जो काही शुभ मुहूर्त आहे गुढीपाडव्याच्या दिवशी, त्या दिवशी अगदी थोडं जरी आणलं तरीही चालू शकतं. आणि त्यानंतर आपलं जे काही अन्नधान्य साठवून ठेवलेलं असेल त्यात तुम्ही ते पूजा करून तुम्ही ते त्यात टाकू शकता. त्यामुळे घरात अन्नाला बरकत राहते. म्हणून ह्या गोष्टी जरूर कराव्यात. त्यानंतर आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहावी त्यासाठी यात सांगितलेल्या कोणत्याही वस्तू जर आणणं शक्यच नसेल तर फक्त अगदी 5 ते 10 रुपयात मिळणारे जे कमळ बी असतात, कमळाच्या फुलापासून जे बी असतं त्याला आपण कमलगट्टा बोलतो, त्याची माळ सुद्धा मिळते आणि ते अगदी सुटे सुद्धा आपल्याला मिळतात. मग अशा वेळेला तुम्ही ते कमळाची जी बी असतात त्या आणून, त्या किती आणाव्या तर त्या सुद्धा विषम संख्येमध्ये आणून अगदी एक जरी आणलं तरी सुद्धा त्याच्यावर तुम्ही अगदी 5 रुपयात तुम्हाला हे मिळू शकतं. आणि ती कमळ बी आणून त्याच्यावर विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र, श्री सूक्त,
त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र या सर्व सेवा त्या कमळाच्या बीवर करायच्या. ते आपल्या हातात घ्यायची, आधी पूजाविधी धूपदीप दाखवायचं आणि आपल्या हातात घेऊन त्याच्यावर हे स्तोत्र पठण करायचं. श्री सूक्त 16 वेळा, व्यंकटेश स्तोत्र 16 वेळा, विष्णू सहस्रनाम स्तोत्र 1 वेळा, लक्ष्मी गायत्री मंत्र सुद्धा 1 माळ केला तरी चालेल किंवा 16 वेळा बोलले तरी चालेल. अशा पद्धतीने त्याच्यावर सेवा करायची आणि ती कमळाची बी जी काही असेल, एक बी असेल तरी सुद्धा किंवा कमळगट्टा 5 किंवा 7 11 असतील तर ते तुम्ही पूजा करून त्यात पिवळ्या पिशवीमध्ये किंवा लाल रंगाच्या कापडात किंवा एखादी छोटी पोटलीमध्ये ठेवून देवाऱ्यात ठेवू शकतात किंवा तुम्ही तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकतात किंवा तुमचं जे पैशांचं पाकिट असेल ज्याच्यात तुम्ही दररोज पैसे ठेवतात तिथे सुद्धा तुम्ही ठेवू शकतात. एक कमळाची बी असली तरी सुद्धा चालू शकतं. आणि जेव्हा पौर्णिमा असते, अष्टमी असते, पवित्र सण उत्सव असतात तेव्हा त्याच्यावर पुन्हा हीच सेवा करून ती अभिमंत्रित करायची आणि आपल्या पाकिटात ठेवायची. यामुळे आपल्या घरात लक्ष्मी मातेचा चिरकाल स्थिर वास राहतो म्हणून ही सेवा करायची. आणि त्याच्यावर आपण विष्णूंची सुद्धा सेवा केलेली असते म्हणून विष्णूंची सेवा जिथे होते तिथे लक्ष्मी माता राहते म्हणून लक्ष्मी नारायणांची आपल्यावर अखंड कृपा राहते. म्हणून ही सेवा जरूर करा. खूप काही घेणं शक्य नसेल, ज्या वस्तू तुमच्या घरात आहेत त्या घ्यायच्या नाहीत, त्याच्या व्यतिरिक्त जे नसेल ते जरूर घ्यावं. आणि अगदी काहीही घेणं शक्यच नसेल तर फक्त अगदी 2-5 रुपयाला मिळणारी ही कमळगट्ट्याची जी बी असते ती जरूर आणा. त्याच्यावर सेवा करून ती तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकतात. ही अतिशय दिव्य अशी सेवा आहे आणि ही माहिती जर थोडी जरी आवडली असेल तर इतरांपर्यंत जरूर शेअर करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ.